अथ तृतीयोऽध्यायः। श्लोक क्रमांक 26। संबंध। सर्वसाधारण अज्ञानाला कर्माचे रहस्य न समजविता कर्मे का करावीत ते भगवंत सांगत आहेत। न बुद्धिभेदं जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन्। भावार्थ। भगवान सांगतात की ज्याला ज्ञान नाही व ज्ञानाचा अधिकारी पण नाही अशा पुरुषाला कर्माचे असत्यत्व सांगितले तर त्याला पटणार नाही, कारण तो ज्ञानाचा अधिकारी नसल्यामुळे त्याची त्या दिशेनेही उन्नती होणार नाही व गृहस्थाश्रमातही तो नीट काम करणार नाही, त्यामुळे तो उभयभ्रष्ट होईल। म्हणून कर्मात तत्पर असलेल्या अशा पुरुषांना कर्माचे यथार्थ असार स्वरूप उपदेश करून केवळ त्यांच्या बुद्धीला भ्रम उत्पन्न करणेच होईल। तो निरर्थक भ्रम जाणत्याने कधी करू नये। स्वतः अनासक्त बुद्धीने कर्म करीत राहावे व अधिकारी भेटला नाही याविषयी मौन साधावे।